नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आपलं स्वागत करतो गप्पांच्या दर्जेदार कार्यक्रम द गजाली शोमध्ये. आज आपल्यासोबत अशाच एक सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातली एक दिलखुलास, मनमोकळी व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे रत्नागिरीतले शिवसेना शहर प्रमुख श्री बिपिनजी बंदरकर. सर, आता आपण सर्व गोष्टी इतक्या छान बोलतोय, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं एक वेगळं अंग जे तुमच्या माध्यमातून रत्नागिरीला पुढे नेण्याचं अजून एक कार्य झालेलं आम्हाला दिसतं. ते म्हणजे रत्नागिरी क्रिकेट असोसिएशन. ह्यावेळी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रत्नागिरीतल्या खूप साऱ्या मुलांना तिथे ऑप्शनमध्ये निवडलं गेलं. तुम्ही त्याचे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी आहात. तर तुम्ही त्याच्या मागे तुमची मेहनत, त्याच्या मागे तुमचं कार्य आणि त्यातल्या अडचणी ह्याच्याबद्दल काय आम्हाला सांगू शकलात तर? रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष मान्य आमदार किरणजी सामंत साहेब हे आहेत. आज ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम अध्यक्ष रोहित पवार साहेब आहेत आणि रोहित पवार यांच्यावर उपाध्यक्ष म्हणून मान्य किरणजी सामंत साहेब यांचं काम चालू आहे. अतिशय चांगलं काम करत आहेत. एक आपलं वर्चस्व महाराष्ट्र क्रिकेटवर त्यांनी आपलं ठेवलेलं आहे. जेणेकरून रत्नागिरीत आपला एक हक्काचा माणूस जर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर MCवर असेल तर तिथे आपलं वजन राहताना आपल्या मुलांना संधी मिळते. आपल्याकडे 14 वर्षाखालील मुलांचा संघ असेल, 16 वर्षाखालील असेल, 19 वर्षाखालील असेल, 22 वर्षाखालील किंवा खुला असा असेल, तर या सर्व गटांमध्ये आपल्या सर्व संघ पुणा किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मॅचेस असतील, इन्व्हिटेशन मॅचेस असतील, तिथे जातात, खेळतात. आज पुण्यामध्ये आपली मुलं जाऊन सहज खेळायला लागले. तसंच मुलींचा संघ देखील सर्व वयोगटामध्ये आपण रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने खेळवलेला आहे आणि चांगल्या इन्व्हिटेशन मॅचेस आपलं कोळब्याचं ग्राउंड आहे, लांज्याचं ग्राउंड आहे. या 2 ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या पहिल्या इन्व्हिटेशन मॅचेस 22 वर्षाच्या आतील ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या. आणि रत्नागिरी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम याचं काम चालू आहे. मान्य आमदार उदयजी सामंत साहेब आणि मान्य रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी सामंत साहेब आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व सन्मान्य सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम त्याचं काम चालू आहे. अतिशय येणाऱ्या काळामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत एक अद्ययावत स्टेडियम, रत्नागिरीचं स्टेडियम जे क्रिकेटला पूरक आणि क्रिकेटमधील सर्व सोयीसुविधांनी असेल असं येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरीला मिळणार आहे. आणि जेणेकरून चांगल्या मॅचेस रत्नागिरीमध्ये आपण घेऊ शकतो. त्यांना 3 मैदान लागतात. म्हणजे रत्नागिरीचं एक आपलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम एक असेल, कोळंब्यातील एक सावंतांचं एक ग्राउंड असेल, कोळंब्याचं एक मैदान असेल, त्यानंतर लांजेचं आहे. एका वेळेला 3 मॅचेस चालू असतात. त्यामुळे त्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस घेताना 3 एका वेळी मॅचेस घ्यावे लागतात आणि त्यांची राहण्याची आणि व्यवस्था तिथे व्हावी लागते. अशा पद्धतीत 3 मैदानं होऊन रत्नागिरीमध्ये एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुरू होईल. मान्य कसोटीपटू प्रवीण आमरे यांनी देखील किरण सामंत यांना शब्द दिलेला आहे की मला जेवढं शक्य होईल तेवढं रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनला मी सहकार्य करीन. त्यांच्या माध्यमातून अतिशय एक चांगलं क्रिकेट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घडवता येते. आणि त्याचबरोबर अध्यक्ष रोहित पवार, किरणजी सामंत असतील उपाध्यक्ष, यांनी जी अजय शिर्के क्रिकेट अकॅडमी सुरू करणार आहेत त्याचा देखील फायदा रत्नागिरीतील जिल्ह्यातील मुलांसाठी जेणेकरून चांगल्या प्रकारचे कोचेस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रत्नागिरीला मिळतील. वा सर, आपण आता बघितलं क्रीडा क्षेत्रामध्ये आपण तो एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, पण तुम्ही जो प्लॅटफॉर्म मिळवून दिल्यानं आज तुम्ही जी माहिती देताय जी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, हा जो प्लॅटफॉर्म आपल्या ग्रामीण भागातल्या होतकरू, कर्तृत्ववान, कर्तबगार मुलांना मिळणार आहे, त्याच्यासाठी खरंच तुमचे मनपूर्वक आभार आहेत सर. तुमचे आदरणीय किरणजी सामंतजी यांचे मनपूर्वक आभार. सर, क्रिकेटबद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही बघतोय की तुम्ही काय किंवा उदयजी सामंत किंवा किरणजी यांना क्रिकेट ह्या क्षेत्राची खूप आवड आहे. म्हणजे तुमच्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा क्रिकेटबद्दल एवढं प्रेम असण्याचं कारण काय? काही जुना इतिहास म्हणजे क्रिकेट आमच्या रक्तात आहे. लहानपणापासून मी क्रिकेटची खूप आवड होती. त्याच्यामध्ये लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल असेल किंवा अंडरआर्म असेल, या 3 प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलो आहे. खूप जास्त क्रिकेट खेळलो आहे. साधारण 10वी 11वीमध्ये असताना, 11वी 12वीमध्ये असताना अंडर 19 सिके नायडूसाठी
आम्ही शाळेमधून कॉलेजमधून आमचं सिलेक्शन झालं होतं अमरावती येथे महाराष्ट्राच्या याच्यासाठी. आणि तिथे आमचं पुढे काही सिलेक्शन झालं नाही. आणखीन चांगली लोक होती. पण त्यावेळेपासून क्रिकेटची आवड निर्माण झाली. पर्यायाने माझा स्वतःचा असा क्रिकेट क्लब आहे, राज क्रिकेट क्लब हा जो आहे रत्नागिरीमधील नामांकित क्रिकेट क्लब, तो आमचा स्वतःचा आहे. स्वतःचा मीन्स माझे सगळे खेळाडू आहेत राज क्रिकेट क्लबचे, तेच आहेत. जवळजवळ 4 टीम आमच्या रेग्युलर कायम प्रत्येक संघामध्ये असायच्या. आणि स्वतःचा क्रिकेट क्लब आहे, खेळाडूंची टीम आपल्याकडे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व क्रिकेटपटू आपल्याला चांगल्या पद्धतीत ओळखतात. आपण त्यांच्यासाठी काही ना काही करत असतो. आणि क्रिकेट ही आपलं आवड आहे. थोडक्यात पहिलं प्रेम क्रिकेट म्हटलात तर चालेल. त्यामुळे क्रिकेटचा ओढा हा मरेपर्यंत असाच राहील.